तर नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे ऑर्डर आली केकची. तर एका व्हिडिओच्या खाली ना कमेंट आली होती एका ताईंची की केक जेव्हा बनवाल ना म्हणजे केकची प्रॉपर हे दाखवा रेसिपी आणि डिटेलमध्ये सांगा की किती काय घेतलं आहे, म्हणजे असं पूर्ण केकविषयी केक बनवायपासून तर देईपर्यंत सगळं डिटेल सांगावं की काय काय सामान घेतलं आहे, किती घेतलं आहे ते. तर मी एका व्हिडिओमध्ये असं पूर्ण डिटेल नव्हते सांगत, फक्त स्पॉन्ज बनवला आणि मग त्यानंतर केकची ना ही दाखवायची डिझाईन. तर म्हटलं चला मग आज डिटेलमध्ये शेअर करू. आणि आधीच सांगते मी काय म्हणजे प्रॉपर क्लास प्लीज काहीच केलं नाही, मी घरीच शिकले यूट्यूबमध्ये पाहून. तर मग मी तसाच बनवते, म्हणजे पाहून शिकले मी यूट्यूबवरून. तर मग लोकांना आवडतो, मग येत असते ऑर्डर. आणि आता एवढ्यात नव्हत्या आल्या कारण मी ना सामान आणलं नव्हतं केकचं, त्याच्यामुळे आम्ही 2-3 आल्या होत्या पण मी नाही म्हणून सांगितलं होतं कारण सामानच नव्हतं. मग 1-2 ऑर्डरसाठी ते सामान एवढं आणायचं परत मध्ये. आणि क्रीमचं कसं आहे 1 महिनाभरच टिकते जर ते क्रीमचं पॉकेट जर फोडलं तर. मग त्याच्यामुळे मग आणत नव्हते मी. पण म्हटलं आज चला मग आज व्हिडिओ बी होऊन जाईल आपला आणि केकचे ऑर्डर पण दिले जाईल. तर म्हटलं चला पाईनॲपल फ्लेवरचा केक आहे, अर्धा किलोचा 300 रुपयाला दिला आहे. तर मग आता म्हणजे क्रीम नव्हती माझ्याकडे घरी, तर मग आता क्रीम आणायला लावली मिस्टरांना. तर मग क्रीम 12-12:30 पर्यंत येईल. तोपर्यंत मी ना आता माझे जेवण झाले आमचे, तर आता ते भांडे तोपर्यंत सगळं आवरून घेते. आणि मग क्रीम आली का तेपर्यंत ना स्पॉन्ज बेक करून ठेवते, म्हणजे मग स्पॉन्ज बी थंड होईल क्रीम येईपर्यंत आणि मग लगेच सुरुवात करील. तर चला पूर्ण बघा व्हिडिओ आणि केकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक. तर आता आली आपली क्रीम. तरी बघा अजून म्हणजे खूप चिल्ड आहे आणि ना पूर्ण लिक्विड नाही आहे, याच्यामध्ये थोडासा बर्फ आहे. तर मी ना इथे ठेवून देते मशीनवर थोड्या वेळ, कारण फॅन चालू आहे. मग फॅनच्या याने बरोबर ते ना लिक्विड होऊन जाईल आणि तोपर्यंत आता आपण स्पॉन्ज बेक करू. तर चला आता दाखवते मी. स्पॉन्ज अर्धा म्हणजे 300 रुपयाला द्यायचा आहे मला. तर 300 रुपयाचा केक 300 रुपयाला देण्यासाठी किती प्रमाणात प्रीमिक्स वगैरे घ्यायचं तर ते दाखवणार आहे. आणि माझा केक जो आहे तो जास्तच असतो, तर म्हणजे कमी कधी येत नाही. अर्धा किलो जर असला तर तो चॉकलेट आणि व्हॅनिलाचं प्रीमिक्सचे ना डायरेक्ट 5-5 किलोचे पॉकेट आणले होते. तर आता झालं आहे, थोडं राहिलं आहे. हे बघा संपेल बहुतेक आज. मिक्स आहे याच्यामध्ये. तर हे बघा हा आहे ना मोठा कप आहे, सगळ्यात मोठा कप आहे. जे आपण असा ह्या कपांचा जो सट आहे ना याच्यातला सगळ्यात मोठा कप आहे. हा आहे ना 240 ml चा आहे. तर हा एक फुल घेतलाय मी. हे बघा असा फुल घेतलाय एकदम आहे ना, इथपर्यंत घेतलाय मी. हे बघा म्हणजे फुलच आहे, फक्त थोडासा रिकामा राहिलाय इतका. तर हे 2 कप इतके आहे ना मी घेतलंय. तर 2 कप इतकं प्रीमिक्स घेतलंय. आता आहे ना याच्यामध्ये म्हणजे तेल घ्यायचं आहे 2 हे थांबा तुम्हाला. तर हे बघा असं हे जे तेलातलं माप जे राहतं ना ते आता 2 कप जर मी प्रीमिक्स घेतले ना तर एक फुल भरून ही उगळी तेल घेणार आहे मी. त्यानंतर आहे ना इथे मी ना व्हॅनिलाचं इसेन्स टाकणार आहे थोडंसं. माझं संपत आलं त्याच्यामुळे जास्त टाकावं लागतं. अगदी थोडंसं टाकायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही क्रीममध्ये म्हणजे जर कस्टमरला तुम्ही जर ऑर्डर घेत असाल किंवा शिकत असाल माझ्यासारखे तर कस्टमरला विचारून घ्यायचं, त्यांना कसं पाहिजे पहिले विचारून घ्यायचं. आणि आता आजची जी ऑर्डर आहे त्यांना जास्त क्रीमवालं पाहिजे, तर मी क्रीममध्ये सुद्धा थोडंसं टाकणार आहे ते. आता नाही झालं आहे आपलं. आता पाणी टाकायचं. इतका ग्लास घेतला आहे मी. हे बघा इतका ग्लास आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित एकच साईडने बॅटर असं करायचं, मिक्स करायचं आहे. आणि जास्त मिक्स पण नाही करायचं, नाही तर मग ते जास्त नंतर केक आहे ना असा फुटून येतो वर, तर जास्त फेटल्यावर. हे बघा आणि कोणताही मी बटर पेपर किंवा काहीच वापरत नाही. अगदी आपले जे केकचं टीन आहे त्याला तेल लावायचं थोडंसं, त्यानंतर त्याच्यात थोडासा मैदा टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. ते दाखवणारच तुम्हाला मी पुढं. आणि एकच साईडने फिरवायचं आहे. तर हे बघा आपल्याला जसं बॅटर पाहिजे तसं झालेलं आहे. आता आहे ना हे टीन मध्ये ट्रान्सफर करते मी. आता आहे ना याच्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे मी आधी.
श्रेयन खुशी थोडी गडबड करू राहील, त्याच्यामुळे थोडा वेगळा आवाज येत असेल. तर आता हे तेल आहे ना पूर्ण भांड्याला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण बटर पेपर लावायला तेल लावतो त्याच पद्धतीने पूर्ण. आणि आता हे बघा तेल लावलंय मी. आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा मैदा. मैदा नसेल तर तुम्ही हेच प्रीमिक्स थोडंसं टाकू शकता याच्यामध्ये. मैदा घेतलाय. आता हा आहे ना पूर्ण असं पसरून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर हे बघा इथे ना या पातेल्यामध्ये मी ठेवलं आहे आणि खूप मोठं असं पातेलं घेतलं आहे, म्हणजे मोकळा बेक झाला पाहिजे. आणि गॅसची जे फ्लेम आहे ना ती एकदम हे बघा एकदम कमी ठेवली आहे मी, जेणेकरून आहे ना एकदम छान असा बेक होईल. जास्त आहे ना असा लाल गोल्डन कलरचा पण नाही होणार, मग खूप जळल्यासारखं होतं तो. तर एकदम लो फ्लेमवर 30 ते 40 मिनिटात आपला जो केक आहे तो बेक होऊन जाईल मस्तपैकी. तोपर्यंत आता आपण क्रीम व्हिप करायला घेऊ. शांत. तर हे बघा आपण मोड 1 वर आहे ना 5-1 मिनटं बीट केली आहे. बघा अशी ही झाली आहे बघा. तर आता आहे ना मोड 2 वर करूया आपण हळूहळू, म्हणजे 5-1 मिनटं आहे ना सगळ्या याच्यावर बीट करायची आहे. आणि नंतर शेवट जेव्हा थोडीशी क्रीम बीट व्हायची राहील तेव्हा अगदी 5व्या मोडवर येऊन करायची आहे. एकदम परफेक्ट अशी जी क्रीम आहे ती हे होती आपली व्हिप. तर आपली क्रीम जी आहे ती व्हिप झाली परफेक्ट. हे बघा अगदी मी भांडं जे आहे ते उलटं करते तरी आपली क्रीम जी आहे ती हलवून राहिली, म्हणजे आपली क्रीम जी आहे ती परफेक्ट व्हिप झाली आहे. आणि हे बघा हे अशी जेव्हा आहे ना हे बघा दिसतंय की नाही काय माहिती, हे जेव्हा अशी काठी दिसतील ना आपल्या क्रीमला तेव्हा समजायची की आपली क्रीम जी आहे ती परफेक्ट बेक झाली आहे. आता तिला हात लावण्याची गरज नाही आहे. तर आता आहे ना आपला केक स्पॉन्ज जोपर्यंत बेक होतोय तोपर्यंत ही क्रीम मी ना फ्रीजमध्ये एकदम छान झाकून ठेवते. आणि आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी, म्हणजे आपल्या ताईंनी, की जेव्हा आपला स्पॉन्ज आहे तो बेक होतोय तेव्हा सारखं उघडून बघायचं नाही, किंवा मग असं झालं की नाही 5-5 मिनटात उघडायचं नाही. 30 ते 40 मिनटं त्याला आरामात, 30 मिनटं तरी आरामात लागणार आहे त्याला एकदम लो फ्लेमवर बेक व्हायला. तर त्याच्यामुळे 30 मिनटं झाल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं उघडून बघा. एक टूथपिक घ्या किंवा आपला चाकू जो असतो तो त्याच्या अगदी सेंटरला असं घालून बघायचा आहे. जर चाकू आपला क्लीन आला तर समजायचा आपला जो स्पॉन्ज आहे तो बेक झाला आहे. पण त्या जर चाकूला किंवा टूथपिकला थोडंसं जरी चिटकून आलं बाहेर काही तर समजायचं अजून थोडासा कच्चा आहे. तर आणखीन 5-1 मिनटं बेक होऊन द्यायचा आणि मग बघायचं आहे. तर आपल्या अजून काही केक बेक झाला नाही मला माहिती आहे, कारण अजून 20 मिनटं पण झाली नाही पूर्ण. तर त्याच्यामुळे मी आणखीन 5-10 मिनटं ठेवणार आहे, मग त्याच्यानंतर चेक करते झाला की नाही. तर हे बघा इथं आपला स्पॉन्ज आहे ना बेक झाला आहे. ब्लर होते वाटतं थोडंसं ते. तर इथे आहे ना आपलं स्पॉन्ज हे बघा एकदम परफेक्ट चिरला नाही काहीच नाही. इथे आहे ना हे बघा इथे तर मी ना चाकू घालून बघितला होता की आपला स्पॉन्ज जो आहे तो बेक झाला आहे की नाही. त्याच्यामुळे इथं थोडा क्रॅक गेला, बाकी काय आहे बघा कुठेच क्रॅक नाही काही नाही. तुम्हाला बाहेर काढून दाखवते शांत. तर हे बघा कुठेच क्रॅक नाही काहीच नाही. आता आहे ना इथे मी पुढच्या घरात आणून ठेवला आहे गार होण्यासाठी. गार जेव्हा होईल तेव्हा आपाप या कडा सुटतील त्याच्या आणि अगदी सहज निघेल. तर आता आहे ना आपण 10 ते 5-10 मिनटं याला थंड होऊन देऊ आणि त्यानंतर मग याला आपण टीनमधून बाहेर काढू. तर हे बघा आपण आहे ना केक आहे ना टीनमधून बाहेर काढला आहे आणि कोणताही बटर पेपर कोणताही म्हणजे फक्त मैदा वापरून तेल आणि मैदा वापरून आपण इतका छान असा. तर ना हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तर त्याच्यामुळे मग आत्ता इथपर्यंत दाखवलं आहे. आणि या पुढचं म्हणजे कशा पद्धतीने मी केक केला, कशी डिझाईन काढली हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सगळ्यांनी तो सुद्धा व्हिडिओ बघा, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे. तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आता.